चिमट्याला अनेक शब्द आहेत, पकड, सांडशी, अजून काही काही. मला आवडते माझी भाषा. हो, आणि ओम दादांना पण खूप आवडते माझी भाषा. मी माझ्या मैत्रिणीशी गावच्या बोलत असते ना फोनवर, तर ते हळूच ऐकतात कारण त्यांना आवडते. आणि व्यक्ती स्वातंत्र्य आमच्या घरात, त्यामुळे. हो, मला सुद्धा खूप गोडच वाटली ही भाषा. आणि तुमचा जयेश बोलतो ना, ती सुद्धा मला ऐकायला गोडच वाटते. अर्थात म्हणजे मला फक्त प्रॉब्लेम एवढाच वाटला की ओम इतकं शुद्ध बोलतो आणि जयेश असं कसं. अर्थात त्याचंही उत्तर असेलच तुमच्याकडे ना. नाही, पण गोड आहे त्याची भाषा. काय आहे की लहानपणापासून तो शेताकडेच वाढला आणि नंतर शेती बघायला लागला. आणि मग शेती करताना हाताखालची माणसं जी होती त्यांच्याशी ज्या भाषेत संवाद साधायचा ना तो, तर हळूहळू ती भाषा त्याचीच झाली. आणि मला काही खटकत नाही त्याच्यामध्ये. फार फार गोड भाषा आहे त्याची. पण तो शिक्षक आहे ना. शिक्षक आहे ना, जयेश शिक्षक आहे. आणि आमची शेती सांभाळतो तेव्हा तो शेतकरी आहे. आणि आणि बरं का अलकाताई, आता जयेश बाप पण होणार आहे. आमच्याकडे गुड न्यूज आहे. हो हो, अहो आमची धना प्रेग्नंट आहे. अभिनंदन. अरे वा, कॉंग्रॅट्स. थँक्यू. नाही नाही, नुसतं लाजून नाही चालणार. आम्हाला पेढे हवेतच मुळी. हो हो, देणार ना, बिलकुल देणार. आपण आणलंय ना गोड काय, बाहेर ठेवलंय. आणि आम्ही पण साडी देऊ ना तुला, नाही का आई? आणि ओटी भरायची असते ना. हो हो, है ना. आम्ही ओटी भरू, साडी देऊ. हा, मला वाटतं जेवायच्या आधीच करूया आपण हे, नाही का आई? नाही, नको. कशाला? नको नको, कसं ओटी भरायलाच हवी. आता प्रेग्नंट आहेस ना तू. हो हो, आता भरतेस म्हणजे. अहो अच्छा, तुम्ही, मला वाटलं की हो ओटी तर भरायला हवी ना, प्रेग्नंट आहे ती. अरे हो जावई बापू, अरे तुम्ही असे का उभे? या ना, बसा. नाही नाही, राहू दे, लक्ष ठेवायला बरं पडतं ना. हो का? कशावर? म्हणजे आपली इलेक्शनची एवढी चर्चा चालू आहे, बूथ कॅप्चरिंग व्हायला नको. हो. हा, पण एकूणच सगळं अवघड आहे रे बाबा. काय काय अवघड आहे? काय नाही रे, हेच आपलं ते इलेक्शन बद्दल म्हणत होतो मी. हे अवघड आहे म्हटल्यानंतर पटकन कळतच नाही कुठल्या विषयावर बोलता. वसंतराव, आमच्या पुण्यामध्ये लाखो लोकांची नावं मतदार यादीतच नाही आहेत. नाही काय आहे, वर्षानुवर्षे या माणसांनी मतदान केलेलं आहे. त्यांच्या बाबतीत असं घडणं म्हणजे व्हेरी फ्रस्ट्रेटिंग. हो ना, खरं. आणि त्यापेक्षा फ्रस्ट्रेटिंग म्हणजे मतदानाचं वय वर्ष अजून 18च वर्ष आहे. बोलले तर्क तीर्थ. नाही नाही, काय आहे, तुम्ही अपवाद आहात. तुमच्यासाठी वेगळी सोय करणार आहेत ते. हा, घाबरू नका. नाही, माझं म्हणणं, एवढा पैसा खर्च होतो त्या निवडणुकांसाठी, तरी सुद्धा इतका ढिसाळ अनागोंदी कारभार सगळा. काय रणजित, तुमचं काय म्हणणं? मला यातला नक्की काय पर्पज आहे तेच कळत नाही. हो म्हणजे तेवढं पॉलिटिकली अवेअर नाही आहे मी, त्यामुळे हो कोण काय करतंय, कशासाठी करतंय, काही कळतच नाही मला. हे सगळं ठीक आहे. मोठे बाबा का अजून आले नाही आहेत बाहेर? मी तोच विचार करते. मी बघू का जाऊन पटकन? त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही काही, आणि असेल तरी मला माहित नाही. पण असं म्हणून तुम्हाला त्यापासून पळता येणार नाही. हा, कारण प्रत्येकाची स्वतःची म्हणून काहीतरी एक भूमिका ही असतेच. आता तुम्ही जे म्हणालात की मी अवेअर नाहीये, पण ही सुद्धा तुमची एक भूमिकाच आहे. थोडक्यात काय, तुमचा या सिस्टमवर विश्वास नाही असाच त्याचा अर्थ होतो. काय हो, बरोबर आहे ना मी म्हणतो ते? हा, एक्झॅक्टली. माझंही हेच म्हणणं आहे. मी मतदान करतो उमेदवार बघून. सेम. कुठल्याही एका पक्षाला फॉलो करत नाही तो, असं म्हणतोय. हा, हो, म्हणजे इलेक्शन म्हणजे मला फार हे वाटतं, म्हणजे मी खूप गंभीर आहे त्या बाबतीत. नाही नाही, गंभीरपणेच घेतली पाहिजे ही गोष्ट. पण तुला सांगतो, अरे आमच्या कॉलेजचा स्टाफ सुद्धा ना इलेक्शनचा दिवस म्हणजे सुट्टीच समजतो.
आणि मला गंमत वाटते हे सगळे घरकोंबडे लेगाचे मतदानासाठी सुद्धा बाहेर पडत नाहीत. मला आश्चर्यच वाटतं सगळ्यांचं. आणि जी लोक उत्साहानं मतदानाला जातात ना त्यांची नावच मुळी ते मतदार यादीत नसतात. भ्रष्टाचार नुसता. पण काय आहे अहो, तो भ्रष्टाचार आपल्यापासून सुरू होतो ना. नाही म्हणजे सिग्नल तोडायचा आणि मग पोलिसाच्या हातावर काहीतरी चिरमिरी टेकवून पावतीशिवाय सटकायचं. नाही नाही तुम्हाला सांगतो ही सगळी इंडियन सिस्टीमच टोटली भ्रष्ट झालेली आहे आपली. एक सांगू का दादा, आपण परदेशात जातो, तिकडच्या लोकांचं सगळं कौतुक करतो, स्वच्छतेबद्दल बोलतो, पण परत इथे भारतात आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो का? प्रॉब्लेम तिथे आहे. अहो उघड उघड डिमांड करतात कचेरीत बसून. बाहेर कुठं भेटले ना तर यांना फोडून काढावंसं वाटतं. इतकं खातात की यांची भूक कधी संपणार आहे कळत नाही. त्यांच्या भुकेचं जाऊ दे, मला मात्र आता जेवायची भूक लागलेली आहे. अहो रणजित भाऊ, जरा ओमचे बाबा येत आहेत का फोन लावून बघा ना. बघा. मी जातो. अरे हो पूर्ण म्हणजे कोण पाहिजे आपल्याला? मला ऍडव्होकेट देशमुखांना भेटायचंय. अहो भेटतील पण घरी खूप पाहुणे आले. ऍक्च्युली त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली आहे. हो पण आपण कोण? ईशा तू सॉरी चल चल. तुला कोणी सांगितलं आम्ही इथे आहोत? तू का आलायस इथे? ईशा तू सांगितलंयस, मग मला का नाही सांगितलंस? चिडू नको सुगस, मी नाही सांगितलंय काही. अच्छा माझ्या मागे तुझं काय चाललंय? मला ज्या गोष्टी आवडत नाही त्याच तू करतेस. ओम प्लीज, ईशानं मला काहीही सांगितलेलं नाही. मी इथे येणारच होतो, पण तू इथं आहेस हे मला कळलं असतं तर यावेळेस मी इथं नसतो आलो. अच्छा ईशा तुझं ठरलंय का आज सगळं खरं सांगायचं सगळ्यांना? बोल प्लीज. काय ग ईशा, काय सांगायचं ठरवलंस तू? अहो काय ते सगळंच कन्फ्युजन झालंय. अगं त्यानं दारात का उभं केलंय? या ना, या तुम्ही आत या ना, या. अरे वसंत काय कोण आलंय? ओमचे बाबा आले तर कधी वेळेवर येत रे, नेहमी उशिरा. या 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 काय रे काय बसा. या ना, बसा ना. हो या बसा. अरे आणि तुम्ही लोक बसा ना, तुम्ही का उभे सगळे जण? बसा बसा. आणि ईशा मला एक गोष्ट कळत नाहीये की यांना कसं माहित नव्हतं तुम्ही सगळे इथे येणार ते. आणि रणजित तुम्ही आता फोन केला होतात ना त्यांना? हो केला होता ना फोन, ते लागत नव्हता, फोन लागला नाही. ओ एनिवे तुमची सायंटिस्ट लोकांची मीटिंग संपली का? मीटिंग कसली? अरे त्यासाठीच तर तुम्हाला उशीर होणार होता ना यायला. भयंकर विसराळू आहे तो. सॉरी. काय आहे माहितीये का, आम्ही तिघेही भाऊ लहानपणापासून खूप विसराळूच आहे. सांगा ना बाबा त्यांना.
म्हणजे आमची तिन्ही मुलं ही अशी विसराळू विसराळू आहेत. तुम्ही असे उभे का? बसा ना. काही गोंधळ झालाय का? अगं काय म्हणतेस तू? कसला गोंधळ? बसा ना, बसा की. हे अचानक दारात येऊन उभे राहिले, मग जरा आश्चर्य वाटलं. ईशा, आय फेल्ट एक्झॅक्टली द सेम. आय मीन मला तुझ्या घरच्यांना भेटायची ऑफकोर्स इच्छा होती आणि मला सासवडला यायचं होतं, तर मला वाटलं त्या निमित्ताने कदाचित भेट सुद्धा होईल. पण तुम्ही सगळेच इथे भेटाल असं वाटलंच नव्हतं मला. पण तुम्ही काय बोलताय आम्हाला कळत नाही. म्हणजे आम्ही सगळेजण तुमचीच तर वाट पाहत होतो. हो, वाट बघत होतो आम्ही. म्हणजे मी इथं येणार आहे हे तुम्हाला माहित होतं? स्ट्रेंज. मला वाटलं की फक्त ऍडव्होकेट देशमुखांनाच माहिती आहे. म्हणजे यांना माहित होतं तुम्ही येणार आहात ते? अच्छा, तुम्हाला मोठ्या बाबांनी बोलावलंय. ओके ओके, कळलं का ओम? त्यांना मोठ्या बाबांनी बोलावलंय. हळू बोल ईशा, अगं किती जोरात बोलतेस. शेजारीच उभा आहे ना तो तुझ्या. काय ग ईशा? पण यांनी का बोलवलं तुम्हाला? इनफॅक्ट ते मला कन्सल्ट करतायत माझ्या डिवोर्स बद्दल. तुम्ही डिवोर्स घेणार आहात? ईशा, ईशा, अगं कमाल झाली तुझी. एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपून ठेवलीस. नाही तरी उमावहिनी म्हणत होती, पण आम्हीच आंधळेपणाने तुझ्यावर विश्वास ठेवला. अहो, मी हे सगळं मोठ्या बाबांना माहिती. म्हणजे म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं म्हणत होते की तुम्ही मोठ्या बाबांनाच विचारा काय आहे ते नेमकं, पण तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाहीत. आणि बाबा, यांच्या केस बद्दल डिवोर्सचा मी तुम्हाला सांगून काय उपयोग होता? तुम्ही वकील आहात का? परदेशी लिटिगेशन्स बद्दल तुम्हाला कुठे काही माहिती आहे ना? ईशा, काय बोलतेस तू? डोकं पेरलंय का? शांत हो. डिव्होर्स होत असताना आपण तुझ्या लग्नाची बोलणी कशी काय करणार? हो प्लीज प्लीज, तुम्ही हे लग्न लांबवू नका, कारण माझ्या डिवोर्सचा आणि याचा काहीच संबंध नाही आहे. अँड आय टेल यू, कधी कधी डिवोर्स प्रोसिडिंग्स खूप वेळ खातात. अहो, मला अनुभव आहे ना. माझ्या मागच्या डिवोर्सची केस इतकी लांबली होती. मागचा डिवोर्स? हे सगळं माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. अरे दादा, काय चाललंय का हे सगळं? सगळं संपलं काय? ते फुटलं का भांडण निघायचं? नेमकं आत्ताच यायचं होतं. सांगायची वेळ आली. एक मिनिट, मी सांगते. मी हे खरं तर तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. ओमचे बाबा, हे ओमचे बाबा. आलाय ओमचा बाबा आलाय. राम राम दत्ताराम. डरने का रे, बिंदास रहने का. मला जरा चक्कर येते. अगं आई, तू इकडे इकडे बस आधी. इथे बस. हा, दत्ता भाऊ आले. एक मिनिट. ईशा, हे सगळं काय नाटक चाललंय आणि कोण आहे हा माणूस? हा माणूस? हा माणूस म्हणजे साक्षात ओमचा बाप. ए बाजू, कोण आहे हा माणूस? कोण आहे? मी ईशाचा बाप आहे. अरे या. अरे वा, अरे गले लगो व्याई व्याई. तुम्हाला एक सांगतो, तुमची पोरगी म्हणजे एकदम गुणी पोरगी आहे. माझ्या मुलासाठी एकदम फिट. हा, त्याचं काय असतं, मी फार बिझी असतो ना, माझे सारखे प्रयोग चालू असतो. सायंटिस्ट आहे ना मी, असे. आणि मी काय म्हणतो, आता आलोच तर फायनल मुहूर्तच काढून टाकू ना.
तू सगळ्यांचे चेहरे असे का झाले पांढरे पटक? भूत बघितल्यावर गे? अहो भूताला बघितलं असतं ना तरी कमी घाबरलो असतो आम्ही. हे तुम्ही ओमचे बाबा आहात? 1 नंबर 100% बाप आहे. मग हे पहिला हे कोड सुटलं होतं काय? अरे आधी नाही सांगायचं का मला? राम राम दत्तराम चाललो मी. बाबा थांबा. मला म्हणली तुम्हालाच नक्की? हे रागावलेत. बाबा तुम्हाला जर का कोणी असं सारखं म्हटलं की तुम्ही कशावरून माझे बाबा आहात तर तुम्हाला राग नाही का येणार? तसा त्यांना राग आलाय आणि म्हणून निघतायत ते. मी रागावलोय का? हो. हो अगं पण सॉरी बाबा, माझ्या बाबांच्या वतीने मी सॉरी म्हणते तुम्हाला. नाही अगं म्हणजे सॉरी म्हणायची माझीही तयारी आहे, पण मी कसं मान्य करायचं की हेच ओमचे बाबा आहेत म्हणून? याने एकदम बिस्किला हात घातला. या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही कारण मी रागावलेलो आहे. जे काय बोलायचं ती ईशा बोलेल. ईशा बोल. असं काय म्हणताय बाबा तुम्ही? हा हे ओमचे बाबा आहेत हा कारण हे ओमचे बाबा आहेत. अरे असे का उभे आहात तुम्ही सगळे? अरे आलात का तुम्ही? म्हणजे तू ओळखतेस हे ना? हा हो म्हणजे ओमचे बाबा ना का? फोटो तेच होते ना का? हा ओमचे बाबा आहेत. फॅमिली फोटो मध्ये बघितले आम्ही तुम्हाला. नमस्कार. अरे म्हणजे तुम्ही दोघी ओळखता यांना? अरे मग मगापासून तर यांना आम्ही ओमचे बाबा समजतोय. नाही हो, हे नाही माहित आम्हाला कोण आहेत. हो आम्हाला नाही माहिती यांची ओळख. हे ओमचे मधले काका अजित काका. काका आहेत काका. ओमचे मधले काका मिस्टर अजित चौधरी. आजा तू इथं कसं काय? अहो बाबा असं काय करताय तुम्ही? नाही का यांच्या त्या डिवोर्सच्या केससाठी ते ते काही यांना मान्य नाहीये ना आमच्या बाबांना, म्हणून नाही का? हो म्हणजे म्हणूनच रागवले आहेत. म्हणजे आता काय घटस्फोटाची गोष्ट आहे, आपण कोणीच काही कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे ज्यांचा घटस्फोट होणार आहे त्यांचाही कंट्रोल असू शकत नाही. पण हे जरा विरोधात आहेत म्हणून रागवलेत. कळलं मला, शब्द कळलेले. आता मी बोलणार, कोणी मध्ये बोलायचं नाही. कळलं? मला सांगा कोणाला मान्य असेल? हा आता घर मोडायचं का घर जोडायचं? म्हणून मी म्हणलं अण्णांना भेट. अण्णा म्हणजे तुमचे मोठे बाबा, त्यांना भेट. अहो मोठ्या माणसाचं ऐकाव माणसानी. नाही बरं झालं तुम्ही भाऊजींना हे सगळं सांगितलं. म्हणजे खरंच बरं झालं ना, कोणाचा तरी सल्ला मिळाला तर. अहो पण आम्हाला नाही का सांगायचं आधी, नाही का? गोंधळ झाला, भाऊजींचा पण गोंधळ झाला. काय भाऊजी? म्हणून तर मगासपासून मी विचारत होते की हे कोण आहेत, तर विषयाला इतके फाटे फुटत होते म्हणजे मी जरा घाबरलेच होते. सॉरी हा, मला वाटलं की हेच वडील आहेत ओमचे. हो ना. पण म्हणजे हे असं सगळं कन्फ्युजन झालं होतं एकूण. गंमतच आहे खरं. म्हणजे आम्हाला खरंच हेच वाटले होते बाबा ना. हो हो सॉरी हा, आम्हाला म्हणजे भलतंच काहीतरी वाटलं, माफ करा आम्हाला. पण झालं आता सगळं कन्फ्युजन दूर झालं. म्हणजे ते नाही का काका, शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्सचा प्रयोग चालू आहे असं वाटलं ना. कसली कॉमेडी? एरर्स. आता झालं पण संपलं, सगळं नीट झालं. हो ना हो. हा बाप. काका नाही काका